हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आपण आलेलो आहे बुधवारच्या फिश मार्केटमध्ये. तर आमच्या इकडच्या फिशचा रेट तुम्हाला सांगते. आणि आज खूप सारी फिश होती. तर हे बघा, माकला घेतलेले आहेत. हे माकले मला पडलेले आहेत 200 रुपयाला. आणि त्या मावशी थोडं लावून पण देणार होते. आणि एकदम फ्रेश माकलं होते. तर माकलं कोणाकोणाला आवडतात कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून सारे फिश दाखवणार आहे तुम्हाला मी काय काय घेणार आहे ते. तर मी आज चिंबोऱ्या पण घेतलेले आहेत, खेकडे पण घेतलेले आहेत. आणि खेकडे एकदम भरलेले होते. आणि हे खेकडे मला पडलेले होते 300 रुपयाला. आणि त्यांनी एक लावून पण दिला. त्याच्या आतमध्ये, पोटाच्या आतमध्ये बघा केवढे हे होते. आणि एकदम भरलेली खेकडी होती. आणि त्याचं बघू शकता. तर अशा प्रकारे त्यांनी एकदम भरलेले खेकडे होते. आणि ह्या खेकड्यांना काय बोलतात ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा मला. ठीक आहे. तर मी हा वरचा नाही घेतला, त्याबदली दुसरा घेतलेला आहे. त्या मावशीने मला तो लावून दिलेला, पण त्यांनी मला दुसरा दिला. आणि तो एकदम भरलेला खेकडा होता. आणि सगळे खेकडे होते ते मादीच होत्या, सर्व खेकड्या. आणि एकदम भरलेल्या होत्या. तर बघू शकता, आपल्याला चांगलं क्लीन करायचं आहे बिकॉज खूप आतमध्ये माती बिती साचलेली आहे. तर बघू शकता. आणि खेकड्याचा वाटा पण मी घेतलेला आहे. आणि फायनली मी बोंबील पण घेतले. अक्षरशः बोंबील 200ला होते, 200 रुपयाचे 10 होते. तर मी हे बोंबील पूर्ण तुम्ही सांगा मी अक्षरशः 100 रुपयाला घेतलेले आहेत. कारण की साईज पण मीडियम होती. आणि एकदम फ्रेश पण बोंबील होते. आणि कर्दी पण होती, कोलंबी पण होती, बारीक हे असतात ना कर्दी, बटाटा टाकून टाकत, ती सगळं होतं. आणि हे सगळे मासे टोपरी भर होते. आणि एकदम रिजनेबल रेटमध्ये होते. तर बुधवारी कोण कोण फिश मार्केटला गेला आणि तुमच्या इकडचे रेट काय कमेंट